आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पुण्यात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार। पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात घडली धक्कादायक घटना। स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू। पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या। शहरात असले प्रकार खपवून घेणार नाही, खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पुण्यात पीएमपीएल बसच्या महिला वाहकासोबत अश्लील कृत्य, आगार व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल। महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, तर बाळासाहेब कोल्हेंची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। मसाजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी एक मागणी मान्य। पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यावर खटल्याचं कामकाज सुरू होईल। हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल। नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुखांच्या आईची सरकारकडे मागणी। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर न्यायाची अपेक्षा व्यक्त। बीड प्रकरणात पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक। उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे आरोपी फाशीची शिक्षा होण्यास मदत होईल। आमदार सुरेश धसांची प्रतिक्रिया। आमची एक मागणी मान्य, तर इतर मागण्यांसाठी आमचं आंदोलन सुरूच राहणार। उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, बजरंग सोनवणेंची मागणी। तर पोलिसांना CDR मिळत नाही का, सोनवणेंचा सवाल। पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली। संतोष देशमुखांना होणारी मारहाण कोण लाईव्ह पाहत होतं, बजरंग सोनवणेंचा सवाल। राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तम। धनंजय देशमुखांचाही निकम यांच्यावर विश्वास। उज्ज्वल निकमांचा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं काहीतरी निर्णय घेतला, याचं स्वागत। उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारनं घेतलेला निर्णय योग्य, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा। प्रकाश सोळंकेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार। अन्नत्याग आंदोलनाला सरपंच उपसरपंच संघटनेचा पाठिंबा। सरपंच संघटनेच्या अध्यक्षांनी दिलं पाठिंब्याचं पत्र। मागण्या मान्य न झाल्यास 2 दिवसानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवणार, संघटनेचा इशारा। केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची धनंजय देशमुखांसोबत चर्चा। मागण्या मान्य होत असताना आंदोलन स्थगित करण्याची विनंती। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा धनंजय देशमुखांना निरोप। अन्नत्याग आंदोलनात देशमुखांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी। धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलं नाही। धनंजय देशमुखांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांची माहिती। प्रशांत कोरटकरला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार, संभाजी ब्रिगेडची घोषणा। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा केला होता आरोप। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। सत्यता पडताळून कारवाई करण्यात येईल, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। प्रशांत कोरटकराच्या चौकशीसाठी कोल्हापुराहून पोलिसांची टीम रवाना। 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं पथक नागपूरला पोहोचणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल। इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी नागपुरात आज सकल मराठा समाजाची बैठक होणार। प्रशांत कोरटकर ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेसाठी बैठकीचं आयोजन। संध्याकाळी 5 वाजता मुधोजी भोसलेंच्या अध्यक्षतेत भोसला पॅलेसमध्ये बैठक। प्रशांत कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा संघटनेचं आंदोलन। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप। नागपुरात प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक। कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी, गुन्हा दाखल करण्याची मागणी। घाटकोपरमध्ये प्रशांत कोरटकर विरोधात पवार गटाचं आंदोलन। घाटकोपरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर पवार गटाचं आंदोलन। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रशांत कोरटकरवर आरोप। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य सत्य आहे। ठाकरेंची अनेक बिलं एकनाथ शिंदेंनी भरली आहेत, मंत्री नितेश राणेंचा दावा। पीठासीन अधिकाऱ्यांना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही बोलताना मर्यादा पाळाव्यात। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा नीलम गोऱ्हेंना टोला। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष OSD नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। माणिकराव कोकाटेंसह 59 मंत्र्यांचे OSD जाहीर। फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावं देखील समोर आली पाहिजेत। OSDवर बोलताना संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलतायत म्हणून त्यांचं सामनातून कौतुक केलं, राऊतांची प्रतिक्रिया। जो नियम OSDंना तोच नियम मंत्र्यांना का लागू नाही? आरोप झालेला OSD चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा सवाल।
शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी खुली चौकशी करावी. आदित्य ठाकरेंची ट्विट करत मागणी. मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट. एका मंत्र्याच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटीच्या कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली. मिटकरींचा आरोप. तर ओएसडी बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत. फ्रान्सच्या कंपनीचा एमएमआरडीएवर कमिशनखोरीचा आरोप. कंपनीच्या नियमित कामांची बिलं मुद्दाम रखडवून ठेवतायत. सामनातून एमएमआरडीएच्या कमिशनखोरीवर भाष्य. आकाचे कमिशन मिळाल्याशिवाय बिल देणार नाही असं सांगितलं जातंय. सामनातून खळबळजनक दावा. एमएमआरडीएनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द. मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द. फ्रेंच फर्मनं लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप एमएमआरडीएनं फेटाळले. सुनावणीनंतर सरकारचे या प्रकरणी चौकशीचे आदेश. अण्णा हजारेंना भेटणार आणि सांगणार, उठा तुमची गरज आहे, राज्याला तुमची गरज आहे, तुम्ही बोला असं हजारेंना सांगणार. संजय राऊतांची अण्णा हजारेंवर प्रतिक्रिया. वीर सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवावा. राऊतांची मागणी. तर राजकीय गणित जुळवून याआधी भारतरत्न दिले, राऊतांचा आरोप. शिंदेंना पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न, त्यासाठीच ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचा दावा. शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही, जाधवांकडून भूमिका स्पष्ट. जिल्हा नियोजनासाठी शासनाकडून 300 कोटी रुपये मंजूर. आर्थिक शिस्त लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रात पहिल्या 5 नंबरमध्ये आणणार, नितेश राणेंची माहिती. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश. कारवाईवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली. सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यावा, दीपेश म्हात्रेंचं आवाहन. पुण्यात कर्नाटकच्या बसला आणि चालकाला काळं फासलं. कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागावी, अन्यथा आंदोलन चिघळणार, आंदोलकांचा इशारा. गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर ते कर्नाटक एसटी सेवा बंद. कोगनोळी टोल नाक्यापर्यंतच एसटी सेवा सुरू. कोगनोळी टोल नाक्यापुढे नागरिकांचा पायी प्रवास. तिथून पुढे कर्नाटक आगाराच्या बसमधून प्रवास करावा लागतोय. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न. बैठकीत टप्प्याटप्प्यानं बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव. सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप. लपवलेल्या गुन्ह्याची माहिती समोर यायलाच हवी, सरवणकरांची मागणी. सिंधुदुर्गातील सर्व सेतू सुविधा केंद्र आता गुजरातची कंपनी चालवणार. पुढील 3 वर्षांसाठी आदेश निघाले, विनायक राऊतांचा दावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता. महायुती विरोधात निवडणूक लढलेल्या नेत्यांना अजित पवार पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष. 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं, हे दुर्दैव. स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर. लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. संतोष बांगरांनी नागनाथाचं दर्शन घेतलं. माझ्या रूपानं हिंगोलीला भविष्यात मंत्रिपद मिळावं. आमदार संतोष बांगर यांचं नागनाथाला साकडं. सुनेत्रा पवारांकडून सोनेश्वर मंदिरात महाभिषेक. कऱ्हा आणि नीरा नद्यांच्या संगमावर महाशिवरात्रीचा उत्साह. सुनेत्रा पवारांसमवेत मोठ्या संख्येनं पदाधिकारीही उपस्थित. शिर्डीतील साई संस्थांच्या भोजनालयात महाशिवरात्रीनिमित्त 10 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. 40,000हून अधिक भाविकांसाठी प्रसादाची सोय.